आपले मोठा घाट आहे होता. लय मोठा घाटाची आता तुम्हाला मजा कळलं ना हो. मासंग ये बापरे. चल चल. याच किती घेऊन गेला घाट. अरे धर ना. नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही चांगलेच असणार आणि मी पण चांगलीच आहे. आपण थांबलेलो आहे हॉटेल निर्वाणा, रॉयल निर्वाणा हॉटेलमध्ये. सॉरी मिस्टेक झाली थोडं सांगण्यामध्ये माझ्या. आणि ते हॉटेल दाखवते मी तुम्हाला कसे, बघून घ्या. इथे नाव आहे. आणखी हॉटेल दाखवते मी तुम्हाला कसे. आता आमचा डिनर झालेला आहे. आता आम्हाला बाहेर निघायचं आहे फिरायला, बीचवर वगैरे जायचं आहे. तुम्हाला समोर जसं जसं हे होईल तसं तसं दिसणार तुम्हाला. आणि हॉटेल बघू शकता किती छान आहे. खूप सुंदर आहे हॉटेल. जर तुम्हाला जर यायचं असलं कधी तर आम्हाला सांगा, आम्ही लोकेशन टाकूया. हे बघू शकता तुम्ही हॉटेल किती छान आहे, खूप सुंदर आहे. हे बघू शकता हॉटेल. आणि सगळे तिकडे जेवण करायला बसलेले आहे. जेवण तर आमचं झालेलं आहे. बघू शकता इथे स्विमिंग पूल आहे, प्लस इथे राहण्यासाठी पण सुविधा आहे तुम्हाला. आणि रेंट काही जास्त नाही आहे, नॉर्मल रेंट आहे. आणि बघू शकता किती छान आहे. पूर्ण भरलेलं आहे. हे जितके पण फ्लॅट्स टाईप आहे, रूम्स आहे जितके पण, ते सगळं भरलेलं आहे. आणि बघू शकता इथे हे ह्यांचं खाणं चाललेलं आहे. तर आता पुढचं दाखवतो मी तुम्हाला. स्विमिंग तर बघितलंच तुम्ही, स्विमिंग पूल आहे इथे. हे बघू शकता कबूतर. आणि इतका भारी स्पॉट आहे ना हा. एकदम छान आहे, एकदम छान हॉटेल आहे. काही पाहायचंच काम नाही. हे बघू शकता. ह्या ताई हाय करा, या दुसऱ्या ताई. हे बघू शकता असं हॉटेल आहे. आणि इथे समोर आपण रूम केलेली आहे, कारण इथे सगळं बुक असल्यामुळे आपल्याला इथे कसं जागा भेटल्यामुळे आपण इकडे आलेलो आहे. आणि हे पण त्यांचंच आहे. हे जे आहे ना हे सगळं त्यांचंच आहे. तुम्हाला जर बुक करायचं असेल, कधी यायचं असेल गोव्याला, तर आम्ही लिंक टाकून देऊ किंवा लोकेशन टाकून देऊ. तुम्ही बघून घ्या. यांचं पेज असेल तर आम्ही पेज पण टाकू. हे बघू शकता बाहेरचं वातावरण आणि हे हॉटेलचं वातावरण बघू शकता तुम्ही कसं भारी आहे. छान नारळाची झाडं आहे इथे. बाईकसुद्धा रेंटवर मिळतात त्यांच्याचकडे. ब्लॉगिंग घेऊन घ्या थोडीशी. काय व्हायला लागलं इकडे बघ. इथं काय खाली बघून चला. तर रात्रीचे बघा 12 वाजलेले आणि रात्रीचं आम्ही बीच फिरायला आलेलो आहे बघा. कारण की गोव्यामधली मजा म्हणलं तर एक फक्त बीचच असतं बघा मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे. तर हे आमचे डॉक्टर साहेब आणि शुभम पुढं चालले. आणि ह्या आमच्या ताई, माझी वाईफ, ते बघा तिकडे. आणि आमचा गोव्याचा फ्रेंड हा प्रदीप भैया, म्हणजे त्याला सूरजच्या नावाने पण ओळखतात. हा गोव्यातला एकदम स्मार्ट मुलगा आणि एकदम फेमस मुलगा आहे. त्याची गोव्यामध्ये खूप ओळख वगैरे आहे, सगळं चांगलं आहे बघा. तर त्यांनी आज सगळं त्यांनी दाखवत आहे आम्हाला इथं. तर आम्ही आज बीच फिरायला आलेलो आहे. कोणतं बीच आहे भैया? बीच कोणतं आहे? आगोडा फोर्ट बीच आहे बघा मित्रांनो हा. आणि रात्रीचे 12 वाजता आम्ही बीच फिरायला आलेलो इथं चक्क गोव्यामध्ये. आमच्या सोबतचे समोर गेलेले बघा. तर इथं कोणी जास्त दिसत नाही आता, कारण की सगळा रश 5:30-6 वाजता असतो मित्रांनो बघा.
काय रात्री अंधारात काय कुठं- तो हाय गाइस, हम आए गोवा के स्विमिंग पूल में घूमने के लिए और देखो यहाँ पे नज़ारा कितना भारी है और मेरी वाइफ यहाँ पे स्विमिंग कर रही है। ये देखो दोस्त, कितना मज़ा आ रहा है पानी में। काय म्हणतो, वेळ पाहतो. असं काहीतरी आहे आणि मी कशी दिसते ते मला नक्कीच सांगा. कशी दिसते हे मी तुम्हाला सांगा मला. चला आता जाऊया आपण आतमध्ये आणि बीचवर वगैरे गेल्यावर तुम्हाला दाखवते मी कसं आहे काय. यांना झोप आलेली आहे. झोप आली का तुम्हाला? पण जाऊया तिकडे. ते जेवण करायला बसलेले आहे, त्यांचं खाणं चालू आहे. माझं झालेलं आहे, झालं सगळ्यांचंच आहे, पण थोडंफार राहिलेलं आहे. भेटतील तुम्हाला. बघायला तुम्हाला दोघींना आली आपली गँग पुरी टी शर्ट घालूनच आली पुरी गँग. ए बुजून टाक. ये डॉक्टर साहेबाची बायको येऊस तर डॉक्टरला गायब करा. लवकर लवकर वीर 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 टाक विषला. गायब करून टाक डॉक्टर. वरती टाकणं अर्ध्या लोक घ्या अर्ध्या लोक अर्ध्याच्या हात. वाटत असं ना आहे का नाही. पाय झाक विशाल फक्त डॉक्टर झाकून पायरे पायरा झाकतो. शिल्लक माती टाक तिथं काढून माती काढ लाव ना अजून. डॉक्टर साहेब इथं घालते बघा. इथं काहीतरी जादू आहे बघा. जादू वगैरे नसं नाही बघा. इथून इथे जादू 4 पोळी नाचले.
बागा दिसत आहे ना रे. हम्म? बागाचे बघते कुठं उभा आहे तू? तुम्ही म्हणलं ना आपण खालून चढत चढत वर आलो. झाडावर चढते आपण पहाडावर चढतो. ताईने आले हो. या हो इकडे. चल